मनसे आणि मवियाच्या मोर्चाला परवानगी मिळाली नाहीये। मुंबई पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळाली नसल्याचं कळतंय। मात्र विरोधक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। मनसे मवियाचा निवडणूक आयोगाविरोधामध्ये सत्याचा मोर्चा निघणार आहे। मात्र मोर्चाला अद्यापही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाहीये। पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी विरोधक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे आता मोर्चापूर्वी पोलिसांकडून परवानगी मिळणार का याकडे लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आज मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। मनसे मविया नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाहीये। काय वाटतंय, मोर्चाला परवानगी मिळू शकते का? काय वाटतं, भूमिका काय असू शकते विरोधकांची? खरं तर प्राची अतिशय योग्य प्रश्न तू विचारलायस, कारण ज्या पद्धतीनं अद्यापही पोलिसांकडनं परवानगी देण्यात आलेली नाही असं कळतंय, त्यानुसार विरोधी पक्षाचा हा मोर्चा मनसे आणि महाविकास आघाडी ज्या पद्धतीने आज काढते त्याला परवानगी न मिळाल्यामुळे या मोर्चाचं स्वरूप कसं असेल, हा मोर्चा होणार का, हा जरी प्रश्न विचारला जात असला तरी सुद्धा ज्या पद्धतीने विरोधक आक्रमक झाले त्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर हा मोर्चा निघणारच असा विश्वास सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांकडनं जे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत त्यांच्याकडनं व्यक्त करण्यात येतोय। अद्याप जरी पोलिसांकडनं परवानगी देण्यात आली नसली तरी सुद्धा विरोधक हा मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। ज्या पद्धतीनं दोन्ही पक्षांकडनं आणि या दोन्ही नेत्यांकडनं सातत्यानं भूमिका मांडली जाते, विरोधकांकडनं जो आरोप सातत्यानं केला जातोय मतदार याद्यांच्या संदर्भात, त्यामध्ये आम्ही आग्रहानं हा मोर्चा काढू, जनतेपर्यंत, महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत हा जो संदेश आहे तो देण्याचं काम आम्ही करू असं सातत्यानं सांगितलं जाते। महाविकास आघाडी असेल किंवा मनसे असेल, राहुल गांधींचीच भूमिका पुढे घेऊन जाताना दिसतात। त्यामुळे एकंदर मतदारांच्या यादी संदर्भामध्ये, खोटे मतदार नोंद करण्याच्या संदर्भामध्ये हा जो विषय सातत्यानं घेतला जातोय, ज्या विषयामध्ये, ज्या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे लीड या मोर्चाला करणार आहेत, त्या मोर्चाला अद्याप जरी पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी सुद्धा ज्या पद्धतीची वातावरण निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे त्यावरून हा मोर्चा होणारच, यामध्ये कुठलाही संशय नाहीये। मी सध्या BMC महापालिकेच्या मुख्यालयासमोर आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय की कशा पद्धतीने या सगळ्या मोर्चाची तयारी या ठिकाणी केली जाते। तीनही पक्षांचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। मनसेचा झेंडा असेल, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झेंडा असेल किंवा शिवसेनेचा भगवा झेंडा असेल, हे सगळे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेत, बॅनर्स लावण्यात आलेत, वातावरण निर्मिती करण्यात आली आणि सातत्यानं सोशल मीडिया असेल किंवा इतरही माध्यमातून या मोर्चा संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे जरी परवानगी अद्याप पोलिसांकडून मिळाली असली तरी सुद्धा हा मोर्चा होणार यावर सगळ्या पक्षाचे नेते, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते हे ठाम आहेत। त्यामुळे पोलीस या मोर्चाला कधीपर्यंत परवानगी देत आहेत आणि जर पोलिसांनी अधिकृतरित्या या मोर्चाला परवानगी दिली नाही तर परवानगीशिवाय निघणारा हा मोर्चा नेमका कसा असेल, याला पोलिसांकडनं काही आढावाढवी केली जाते का आणि प्रशासनाची या संदर्भामध्ये भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचा हा मुद्दा, आजचा हा नरेटिव्ह सेट करण्याचं काम ठाकरे बंधूंकडनं केलं जाते। जर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही तर तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो। सरकार पोलिसांना पुढे करून हा मोर्चा अडवण्याचं काम करतंय अशी देखील भूमिका विरोधकांकडनं व्यक्त केली जाते। त्यामुळे या संदर्भात पोलीस काय कारवाई करतात आणि कधीपर्यंत या मोर्चाला अधिकृतपणे परवानगी मिळते पाहणं महत्त्वाचं असेल। प्राची, नक्कीच ओम, तर मोर्चाला परवानगी जरी नसली तरी विरोधक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे जसजशी मोर्चाची वेळ जवळ येईल तसतशा नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विरोधकांच्या मागण्या, मतदार यादीतील त्रुटी दूर करा, मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका नको, अशा अनेक मागण्या विरोधकांकडून करण्यात आलेल्या आहेत। मतदार यादीतील त्रुटी दूर करा ही विरोधकांची मागणी आहे। मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका नको, अशी ही मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे। बोगस मतदारांची नावं वगळा, व्हीव्हीपॅटचा वापर करा, दुबार मतदारांची नावं बाद करा, स्थलांतरित मतदारांची यादी जाहीर करा,